नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी चटणी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा गॅसवर असा पापड भाजून घेतलेला आहे. आणि हा पापड कोणता आहे? उडदाच्या डाळीचा. ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे. तळून वगैरे घ्यायचा नाही, आपल्याला हा भाजूनच घ्यायचा आहे. तर ह्याचे मी तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकून घेते. पापड टाकून घेतलेला आहे. अर्धी वाटीला पण थोडंसं कमी असे शेंगदाणे घेतलेले आहेत बघा, भाजून घेतलेले आहेत. असे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे. ह्याची साल काढायची गरज नाही, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साल काढू शकता. आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला मिरची पावडर, फक्त मिरची पावडर आहे, हे तिखटवाली 1 चमचा टाकलेलं आहे. चवीप्रमाणे टाकायचं मीठ. पापड असल्यामुळे मीठ थोडंसं कमी टाकायचं. त्यात टाकायचं आपल्याला 1 गड्डी लसूण, देशी लसूण आहे आणि हा ताजा लसूण आहे. जसं नवीन लसूण असतो ना तसा लसूण आहे हा. छोटा अर्धा चमचा चाट मसाला. आणि त्यात आपल्याला एक वस्तू अशी टाकायची, त्यामुळे चव एकदम छान येईल. तर हे खोबरं घेतलेलं आहे बघा, सुक्कं खोबरं गॅसवर असं भाजून घेतलेलं आहे. खूप रेसिपी दाखवलेलं आहे कसं भाजायचं ते. आता त्याचे मी काय करणार आहे, छोटे छोटे तुकडे करून टाकून घेणार आहे. खोबरं मी टाकून घेतलेलं आहे. खोबरं भाजून टाकलं का नाही असं गॅसच्या जाळीवर, तर त्याची एकदम चव छान अशी येते. आता आपल्याला ह्याला काय करायचे, मिक्सरला बारीक करून घ्यायचे. मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे. मस्त अशी चटणी होती बघा. आता काय होतं, असं उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला काहीतरी जेवताना तोंडी लावायसाठी पाहावं असतं. तुम्ही डाळ भात केला तर त्याच्याबरोबर चटणी खाऊ शकता. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, कशाबरोबर ही चटणी खाऊ शकता, छान लागते. किती दिवस ही चटणी राहते? 8 ते 10 दिवस राहते. पॅक बंद डब्यात ठेवायची, फ्रीजमध्ये ठेवली तरी चालू शकते. करून बघा एकदा, मस्त लागेल. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.